आता कळलं ना तुला कोणाची चूक होती? आपल्या श्रीनूचा काहीही दोष नव्हता यात. हा ता सगळा जरी खरा असला ना तरी चारू गेल्यानंतर ओवेक मी सून म्हणून पत्करेन असा समजू नका काय. मी माझ्या श्रीनूसाठी माका वहिना तशीच मुलगी शोधतलाय आणि माझ्या मर्जीनेच ती घरात येतलाय. आता बघताच काय सगळेजण माझ्या तोंडाकडे. मी जे काय बोलताय ना त्यात बदल होऊच नाही, लक्षात ठेवा सगळ्यांनी. अगं पण लालिताई इथं कसा? ए बंधू, कसा हा असा हा तुझा माका काही एक सांगू नकोस काय. माका काही एक ऐकून घ्यायचा नाही हा. गेल्या काही दिवसापासून ना माका ना इतका मनस्ताप झालो हा. माका कोणाचा ऐकून पण घ्यायचा नाही आणि कोणाशी काय बोलायचा पण नाही. आज ना मी खूप दिवसांनी शांतपणे झोपणार हा. तुमका सगळ्यांका पण मनस्ताप झालो हा ना. मग जा जा जाऊन झोपा आपापल्या घरी. कुठल्या मातीची बनली आहे कोणास ठाऊक. जरा म्हणून पश्चाताप वाटत नाही हिला. श्रीकांतराव, एक कळकळीची विनंती आहे. तुम्हीच काय पण घरातल्या कोणीही लालीवरती आपली मतं लादू नका. तिच्यावर तुम्ही मतं लादलीत तर ती बिथरते. तिच्या हातून चुकीच्या गोष्टी होतात. तिका वेळ द्या. माका खात्री हा एक ना एक दिवस लाली शांत होईल. माझ्यावर विश्वास ठेवा. राधा मामा, राधा मामा, माफ कर मला. आज माझ्या हातून खूप मोठी चूक घडणार होती. नाही बाळा, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि एक सांगू, हे लग्नाच्या गाठी असतात ना त्या तिथे वरती बांधलेले असतात. एखाद्या व्यक्तीचं तुझ्या आयुष्यात येणं असेल, त्या व्यक्तीशी तुझं लग्न ठरलं असेल तर कोणी कितीही प्रयत्न केले, कितीही अडचणी आल्या तरी ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात येतेच. तसंच जर प्रारब्धात एखाद्या व्यक्तीच्या लग्न लिहिलेलं नसेल तर मात्र कितीही प्रयत्न केले तरी तिला यश येत नाही. आणि हे ज्वलंत उदाहरण आपण चारूच्या प्रकरणातून शिकलोय.